नमस्कार. आज आपण बघणार आहे चिचुरडेची भाजी. तर ही रानभाजी आहे. तर अशा प्रकारचे हे चिचुरडे असतात. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या काळामध्ये ही भाजी बघायला मिळते. तर आज आपण या चिचुरडांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे. वात, पित्त, कफ अशी त्रिदोषनाशक ही भाजी आहे. तसेच पाचन शक्ती सुधारते. पित्त होण्याचा जो त्रास असतो तो कमी होतो. अशा प्रकारची ही रानभाजी आहे. या भाजीला जी पाठीमागे देठं आहेत इथे तुम्ही बघू शकता. ही देठं आपल्याला काढून टाकायची आहेत. तर अशा प्रकारे सर्व चिचुरडे आहेत त्यांची अशी देठं काढून घ्यायचीत आपल्याला. अगदी छोटी छोटी असतात ही चिचुरडे. वांग्यासारखं याचं झाड असतं, काटेरी असतं. तर अशा प्रकारे सर्व चिचुरडांचे असे देठ काढून घ्यायचेत आपल्याला. तर इथे अशा प्रकारे सर्व देठं मी काढून घेतलेली आहेत. गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला हे चिचुरडे भाजून घ्यायचेत सर्व. जसं आपण शेंगदाणे भाजतो त्या पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचेत. 4 ते 5 मिनिटं लागतात भाजायला. खरं तर खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे. अशा ह्या रानभाज्या वर्षातून एकदा तरी खायला पाहिजे. ही भाजी श्रावण महिन्यामध्ये रानामध्ये जास्त प्रमाणात मिळते. ऑक्टोबर नंतर ती कमी कमी होत जाते. आता इथं व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे. आता याच तव्यावरती आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे. तुम्हाला तिखट पाहिजे तसं. तर इथे एवढ्या भाजीला मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट करून आणि घेतलेल्या आहे आणि त्या पण तव्यावरती भाजून घ्यायच्या आपल्याला चांगल्या खरपूस. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे, तो बारीक कट करून तोही आपल्याला या तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. अगोदर तेल न टाकताच आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे फक्त तव्यावरती. त्यानंतर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या इथे मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे. त्या पण कांद्यासोबत आपण भाजून घेऊया. आता इथे कांद्याचा कलर चेंज झाला, थोडासा कांदा भाजला की आपल्याला वरनं 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. पुन्हा कांदा तेलात व्यवस्थित थोडासा आता भाजून घ्यायचा आहे, आपल्याला परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घेतल्यानंतर जे चिचुरडा आपण भाजून ठेवलेला आहे आणि हिरवी मिरची ती यामध्ये घालून घ्यायची आहे. हे सर्व मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे. आता हे सर्व मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1 तांब्या प्लेन बुडाचा किंवा ग्लास घ्यायचा आहे प्लेन बुडाचा आणि व्यवस्थित असं आपल्याला ही भाजी अशी चांगली रगडून घ्यायची आहे. तवा चिमट्याने व्यवस्थित घट्ट पकडायचा आहे आणि मगच आपल्याला हे असं रगडून घ्यायचं आहे. तर सर्व चिचुरडा असे तांब्याने व्यवस्थित रगडून फोडून घ्यायचे. मिरची, लसूण वगैरे सर्व असं व्यवस्थित रगडून आणि एकजीव करायचं आहे. या भाजीची चव कारल्याच्या भाजीसारखी लागते. या भाजीला कडू अशी चव आहे. जशी कारल्याची भाजी थोडीशी कडू लागते त्याच पद्धतीने ही भाजी कडू लागते. या भाजीला चिचुरडांची चटणी असंही म्हणतात किंवा भाजी असंही म्हणतात. भाकरीसोबत ही भाजी खायला चांगली लागते. तांब्याला जी भाजी लागलेली आहे ती काढून घ्यायची आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे 3 ते 4 मिनिटासाठी आणि एकच वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ रेसिपीचे मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. त्याचबरोबर रानभाज्यांचेही व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे. जेवढ्या भाज्या मला दाखवणे शक्य होतात रानभाज्या तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे एक वाफ काढून घेतलेली आहे 2 ते 3 मिनिटासाठी. तर आता ही भाजी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.